गावठी खनिज माफियांचा धुमाकूळ, काळ्या मातीच्या अवैध वाहतुकीला ऊत, भरवस्तीतून धावणाऱ्या हायवामुळे धुरोळ्याचे साम्राज्य, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. देवणी तालुक्यातील वलांटीसह मांजराघाट परिसरातील नदीपात्रातून काळ्या मातीचे अवैध उत्खनन आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप नागरिकातून केला जात आहे. महसूल विभागाच्या रॉयल्टी कराला चुकून रात्रीच्या वेळी तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी हायवा व इतर जड वाहनाद्वारे काळ्या मातीची खुलेआम वाहतूक केली जात असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे वलांडीसारख्या ठिकाणी मंडळ कार्यालय आणि महसूल विभागाचे कार्यालय निलंगा उदगीर राज्यमार्गालगत असतानाही या वाहनांची बिनधास्त वाहतूक सुरू असल्याने खनिज माफियांना प्रशासनाची मुकसंमती आहे का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अनेक हायवा वाहने क्षमतेपेक्षा अधिक माती भरून भर वस्तीतून धावत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुरोळा उडत असून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे विकार व त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाकडून ओव्हरलोड वाहनावर कारवाईचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात काळ्या मातीची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हप्तेखोरीमुळेच अवैध वाहतूक राजरोज सुरू आहे का, अशी चर्चा गावात रंगू लागली आहे. महसूल विभाग व खनिज विभागाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष तपासणी करून अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच खनिज विभागाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची ओळख पटवून त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला. गौण खनिज व महसूल विभाग मुग गिळून गप्प का? राज्य शासनाला लाखो रुपयांचा महसूल बुडवून काळ्या मातीची अवैध वाहतूक सुरू असताना खनिज विभाग मात्र झोपेचे सोंग घेत असल्याची टीका नागरिकातून व्यक्त होत आहे. अवैध उत्खननावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणाच निष्क्रिय ठरत असल्याने खनिज माफियांचे मनोबल वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच नदीपात्राचे होणारे नुकसान, रस्त्याची होत असलेली दुरावस्था आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम याकडे खनिज विभागाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. कारवाईपेक्षा संगनमत अधिक आणि जबाबदारी कमी, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर. चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा. धन्यवाद.